नमस्कार. आज आपण बघणार आहोत चाट मसाला, जो घरच्या साहित्यात बनवलेला आहे. कुठलंच प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही. 2 महिने आरामात टिकतो. शिवाय आपल्याला हा कमी वापरावा लागतो बाहेरच्या चाट मसाल्यापेक्षा आणि 10 मिनिटात तयार होतो. सुरुवात करूया. इथे एक पॅन तापवलं आहे. त्यामध्ये 4 चमचे पोहे खायच्या चमच्याने जिरं घेतलं आहे. 3.5 चमचे धने आणि 2 चमचे सोप घेतली आहे. तसंच 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवरती गरम करून घ्यायचे आहेत. अति जास्त भाजायचे नाही. साधारण 2 ते 3 मिनटं याला छान कमी याच्यात भाजून घ्यायचं. यामध्ये अर्धा चमचा धना डाळसुद्धा टाकली आहे. अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर लो टू मीडियम फ्लेमवर सतत हलवत तुम्ही याला भाजू शकता. साधारण याला गरम होईल इतपत भाजायचं आहे. नंतर एका ताटामध्ये याला थंड करायसाठी काढून घ्यायचं. अगदी नॅचरल चाट मसाला आहे. कुठलेच प्रिझर्वेटिव्ह आपण यामध्ये वापरणार नाही आहोत. पॅन गरम आहे. आता यामध्ये 1 दालचिनी, अर्धा इंच सुंठ नसेल तर सुंठ पावडरही चालेल, 2 ते 3 लाल मिरच्या सुकलेल्या, 14 ते 15 काळे मिरे, 1 छोटा तुकडा जायफळ. हवं असल्यास यामध्ये पुदिन्याची पावडर किंवा ताजा पुदिनासुद्धा तुम्ही भाजू शकतात. अगदी 1 ते 1.5 मिनटं याला छान भाजून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवरती. आणि त्यानंतर यालासुद्धा थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यावर सुंठ पहिले व्यवस्थित कुटून घ्यायचं आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता आपण हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. यामध्ये आता अर्धा चमचा मीठ पोहे खायच्या चमच्याने, अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे. तसंच तुम्हाला जर सायट्रिक ॲसिड टाकायचं असेल तर तुम्ही पाव चमचा टाका. त्यानेसुद्धा बरेच दिवस हा मसाला टिकतो. त्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर टाकलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. तुम्हाला जर असं वाटलं की हे पीठ जाडसर आहे तर तुम्ही हे गाळणीने गाळून घ्या. मैद्या गाळाच्या गाळणीने हे गाळून घ्या आणि त्यातला जो जाडसर भाग आहे तो परत मिक्सरला लावून बारीक करून घ्या. बारीक न करता सुद्धा तुम्ही याला तसंही वापरू शकता. तयार आहे आपला चाट मसाला. अगदी 2 महिने आरामात टिकतो. पाणीपुरी, दहीवडा यासारख्या चाट पदार्थांसोबत हा चाट मसाला तुम्ही वापरू शकता. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.